आता पाहूया टॉप 9 राजकीय बातम्या। सांगलीत शिवसेना राष्ट्रवादीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांचं मोठं वक्तव्य। पक्षांची यादी बघितली तर राष्ट्रवादी पवारांचा पक्ष आणि शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष। पक्ष चिन्हाचा वाद सुरू असताना कार्यकर्ता मेळाव्यातील वक्तव्यानं वेधलं लक्ष। तुम्हाला सोप्या शब्दात सांगायचं तर महाराष्ट्रामध्ये कोणकोणते पक्ष आहेत त्याची यादी करूया तर महाराष्ट्रात पक्ष आहे शरद पवारांचा, शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माणचा, राष्ट्र भारतीय जनता पार्टी कोणाचा, कार्यकर्त्यांचा पक्ष आहे। शिवरायांचा अपमान करणाऱ्या काँग्रेससोबत मनसे जातंय हे दुर्दैव। धनुष्यबाण पुन्हा युतीत आणलं, आम्हाला शिंदेंचा अभिमान। राज ठाकरेंच्या शिंदेंवरील टीकेनंतर उदय सामंतांचं उत्तर। महाविकास आघाडी करत असताना ज्या काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्यांच्याबरोबर महाविकास आघाडीमध्ये ते जात आहेत, हे आपलं सगळ्यांचं दुर्दैव आहे। आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांबद्दल आम्हाला गर्व आणि अभिमान आहे की ते नॅशनल अलायन्स मध्ये पुन्हा एकदा धनुष्यबाणाला घेऊन आले। गड किल्ल्यांच्या पायथ्याशी नमो सुविधा केंद्र असेल, पर्यटकांसाठी चांगल्या सुविधा देण्यासाठी ही योजना। राज ठाकरेंनी GR वाचावा, शिंदेंवरील टीकेला शंभूराज देसाईंचं प्रत्युत्तर। राज ठाकरे साहेबांचा आक्षेप काय होता की गड किल्ल्यांवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाय इतर कुठलेही नाव असू नये। आम्ही जरूर त्या सगळ्या मताशी सहमत आहोत, पण राज ठाकरे साहेबांनी जर GR पाहिला असता तर ही गड किल्ल्यांच्या पायथ्याशी आपण ही सगळी नमो पर्यटन केंद्र सुरू करतोय। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पाळत ठेवण्याचा प्रयत्न। सपकाळ मुंबईतील विनोबा भावेंच्या आश्रमात राहत असलेल्या खोलीची पोलिसांकडून पाहणी, काँग्रेसचा आरोप। काळामध्ये सातत्यानं मुंबई गावदेवी पोलीस स्टेशनच्या हद्दीतले पोलीस तिथे जाऊन बेडरूममध्ये न विचारता बघतात की इथे काय चालू आहे। अरे तो विनोबा भावेंचा आश्रम आहे। पुढच्या आठवड्यात निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। तर आचारसंहिता काळात कोणताही निधी मिळणार नसल्याचं अजित पवारांचं वक्तव्य। मी आपल्याला स्पष्ट सांगतो की कुठल्याही पुढच्या या आठवड्यामध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे आता सगळ्या निवडणुका होईपर्यंत आता कुठला निधी मिळणार नाही। पलटणमध्ये घडलेली घटना माणुसकीला काळीमा फासणारी। रामराजे निंबाळकरांकडून निषेध व्यक्त। कुणामुळे झालं, कसं झालं यावर मला बोलायचं नाही असंही वक्तव्य। पलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्या प्रकरणी संशयित आरोपी गोपाल बदनेची कोठडीतच खात्यांतर्गत चौकशी। पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणेंची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती। महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर यांच्यावर गुन्हा दाखल। शासनाने दिलेल्या निधीमध्ये भ्रष्टाचार केल्याचा भाजपच्या संदीप भोंडवेंचा आरोप। याच संस्थेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार विरुद्ध मोहोळ अशी लढत। क्रीडामंत्री कोकाटे ऑलिम्पिक असोसिएशनच्या निवडणुकीत दबाव आणतात, आमदार संदीप जोशींचा आरोप। क्रीडामंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्यावा, आमदार संदीप जोशींची मागणी। तर क्रीडामंत्र्यांकडून खेळाडूंवर कोणताही दबाव नाही, मोहोळ जोशी यांनी केलेले आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळलेत।